घर किंवा कार खरेदी करायची असल्यास अनेक जण कर्ज घेतात. मात्र तुम्ही कधी विचार केला आहे का की जर एखाद्या व्यक्तीने बँकेकडून घरासाठी, कारसाठी किंवा इतर कोणत्याही प्रकारचे कर्ज घेतले आणि कर्ज फेडण्यापूर्वी काही कारणास्तव त्या व्यक्तीचा अचानक मृत्यू झाला तर ती रक्कम कोणाकडून वसूल केली जाते? कर्ज घेणाऱ्या मृत्यू झाला तर बँक कर्ज माफ करते असा अनेकांचा समज आहे. मात्र हा खोटा समज आहे. कर्ज घेणाऱ्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरही बँक कर्ज वसूल करते. बँक कोणाकडून कर्ज वसूल करते तर ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आता यामध्ये बँक असेल, फायनान्स कंपनी असेल किंवा कोणतीही कॉर्पोरेटिव्ह बँक असेल, या सगळ्यांसाठी जो आहे ते जो हा प्रकारचा निर्णय म्हणा किंवा हे त्या पद्धतीने वसुली करतात, तर ते कशा पद्धतीने करतात ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम तुम्ही जर गृहकर्ज म्हणजेच होम लोन जर घेतलं असेल तर गृहकर्जाच्या बाबतीत कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास बँक प्रथम सहकर्जदाराशी संपर्क साधते. त्याला थकीत कर्जाची परतफेड करण्यास सांगते. जर कोणीही सहकर्जात उपस्थित नसेल, कारण काय होतं बऱ्याच वेळा सिंगल ॲप्लिकंट देखील लोन्स जे आहेत ते बँकेकडून किंवा फायनान्स कंपनीकडून दिले जातात. काय करते, ॲप्लिकंट गेल्यानंतर सहकर्जाकडे जाते. सहकर्जाकडे गेल्यानंतर तो जर अवेलेबल असेल किंवा त्याचा पण मृत्यू झाला असेल तर मग बँक जामीनदाराकडे जाते किंवा मग त्याचा जो कायदेशीर वारस आहे त्याच्याकडे बँक जाते. जर व्यक्तीने कर्जाचा विमा उतरवला असेल तर बँक विमा कंपन्यांना कर्ज भरण्यास सांगते. हे सर्व पर्याय उपलब्ध नसल्यास बँक थकीत कर्ज वसूल करण्यासाठी मालमत्तेचा लिलाव करण्याचा पर्याय निवडते. म्हणजे हेच आहे की हे तिन्ही पण नसेल तर काय होतं, बऱ्याच वेळा लोन घेताना जे आहे ते कंपल्सरी काय केलं जातो, त्या लोन संदर्भात एक लाईफ इन्शुरन्स जो आहे तो पॉलिसी काढली जाते की जेणेकरून असं काही जर झालं तर त्या इन्शुरन्स कंपनीकडून जे आहे ते बँक जे आहे यांच्या लोनचे पैसे वसूल करणं आपण पाहतो. पण हे सगळे पर्याय जर नसतील तर त्या माणसाच्या नावावर जी काही प्रॉपर्टी असेल, ज्याच्यावर लोन घेतले ती प्रॉपर्टी असेल किंवा त्या व्यतिरिक्त प्रॉपर्टी असेल, या प्रॉपर्टीचा लिलाव करण्याचा अधिकार जो आहे तो बँकांना किंवा फायनान्स कंपन्यांना असतो. त्या पद्धतीचे ॲग्रीमेंट जे आहे ते लोन करताना केलं. दुसरा प्रकार म्हणजे कार लोन. जेव्हा तुम्ही कार लोन घेता तर वाहन कर्जाच्या कालावधीत कर्जदाराचा मृत्यू झाल्यास बँक उर्वरित रक्कम वसूल करण्यासाठी कर्जदारांच्या कुटुंबाशी संपर्क साधते. कायदेशीर वारसाने उर्वरित कर्जाची रक्कम देण्यास नकार दिल्यास बँकेला वाहन पुन्हा ताब्यात घेण्याचा आणि त्याचे नुकसान भरून काढण्यासाठी लिलावात विकण्याचा अधिकार असतो. तर जेव्हा कार लोनचा प्रश्न येतो किंवा व्हेकल लोन असेल, ते असेल कमर्शियल व्हेकल असेल किंवा प्रायव्हेट असेल किंवा कार व्हेकल असेल किंवा जे आहे ते प्रवासी वाहतूक करणारं व्हेकल असेल, तर अशा वेळेस जेव्हा त्या कर्जाचा मृत्यू होतो त्या ठिकाणी सुद्धा पहिल्यांदा सहकर्जदार, मग त्याच वेळेस त्याचा गॅरंटर असेल किंवा त्याचा जामीनदार असेल त्याला, आणि हे तीनही उपलब्ध नसतील तर त्याच्या जी आहे ती प्रॉपर्टी असेल, जी गाडीने लोन घेतले त्या गाडी पहिला बोजा असतो बँकेचा. तर बँक पहिली ती गाडी किंवा फायनान्स कंपनी ती गाडी काय करते, ताब्यात घेते आणि त्या ताब्यात घेतल्यानंतर त्याचा एक लिलाव होतो. त्या लिलावात जे पैसे येतात ते पैसे बँक आपल्या त्या कर्ज खात्यात जमा करते. आणि जर काही पैसे भरायचे राहिले असतील हे विकून सुद्धा तर मात्र पुढच्या रिकव्हरीसाठी बँक जे आहे त्यांच्या कुटुंबाशी संपर्क साधते किंवा त्या कुटुंबाच्या वस्तूचा लिलाव देखील करू शकते. आणि जर कार लोनमध्ये काय आहे, जर तेवढ्याच्या त्यांचं जर लोन नील झालं तर उर्वरित काही रक्कम उरत असेल तर ती देखील त्यांच्या कुटुंबांना परत दिली जाते. म्हणजे असं नाही की एक्स्ट्रा रक्कम झाली तर बँक ती जमा करून देते, तर तसं जमा करून ठेवण्याचा कोणताही अधिकार जो आहे तो बँकांना किंवा फायनान्स कंपन्यांना नाही. उरलेली रक्कम ही ते काय केलं ते त्यांच्या कुटुंबियाला असेल, त्यांच्या वारसाला असेल ती दिली जाते. त्यानंतर तिसरा जो लोनचा महत्त्वाचा प्रकार आहे तो म्हणजे वैयक्तिक किंवा क्रेडिट कार्ड लोन. म्हणजे कोणतं, की पर्सनल लोन असेल किंवा क्रेडिट कार्ड लोन असेल की ज्यामध्ये कोणतीही वस्तू, म्हणजे होम लोनमध्ये समजा घर तुमचं मॉर्गेज आहे, कार लोनमध्ये तुमचे कार मॉर्गेज आहे, पण हे जे आहे वैयक्तिक लोन किंवा पर्सनल लोन आणि क्रेडिट कार्ड म्हणजे तुमचं काय आहे, कोणत्याही प्रकारची प्रॉपर्टी या ठिकाणी काय असते, तुमची तारण नसते. म्हणजेच सुरक्षित कर्जाच्या व्यतिरिक्त असुरक्षित कर्ज म्हणजेच वैयक्तिक किंवा क्रेडिट कार्ड कर्ज होय. या कर्जाच्या कालावधीत कर्जदाराचा मृत्यू झाल्यास बँक थकीत रकमेसाठी कायदेशीर वारस किंवा कुटुंबातील सदस्यावर दबाव आणू शकत नाही. सहकर्जदार उपस्थित असल्यास बँक त्या व्यक्तीविरुद्ध वसुलीची कारवाई सुरू करू शकते. तथापि सहकर्जदार नसताना आणि कर्ज वसूल करण्याचे कोणतेही पर्याय साधत नसताना बँक कर्जाचे रूपांतर नॉन परफॉर्मिंग ॲसेट म्हणजेच NPA करते. म्हणजेच याच्यामध्ये काय आहे की जर कर्जाचा मृत्यू झाला तर ज्याचे जे वारस आहेत किंवा त्याचे सहकर्जदार आहेत किंवा त्याचे कायदेशीर वारस आहे याच्यावर कोणत्याही प्रकारचा बँक किंवा फायनान्स कंपनी काय करू शकत नाही, दबाव आणू शकत नाही. जर सहकर्जदार असला तर त्याला जे आहे ते त्याच्याकडून पैसे त्याला म्हणू शकतो तू पुढचे पैसे भर. पण काय होतं, बऱ्याच वेळा क्रेडिट कार्ड असेल किंवा पर्सनल
लोन असते त्याच्यामध्ये सहकर्जदार मोस्टली नसतो, त्या ठिकाणी तोच असतो. पण त्याचा मग जर कायदेशीर वारस असेल तर त्याला ते बँक किंवा फायनान्स कंपनी दबाव आणू शकत नाही. मग अशा वेळेस काय होतं की प्रत्येक बँकेचा जो आहे तो NPA कोठा असतो. म्हणजे जर कोणी पैसे भरले नाही तर एवढी अमाऊंट जी आहे ती त्याच्या NPAमध्ये जाते, की एवढा त्यांचा जे आहे ते एक लॉस म्हणून त्या ठिकाणी बँक असेल, फायनान्स कंपनी असेल, ती एक अमाऊंट लॉस म्हणून बुक करते. तर अशाच पद्धतीची जी आहे ही अमाऊंट जी आहे ती NPAमध्ये बुक केली जाते. त्यामुळे याच्या माध्यमातून पाहिलं आपण की जर तुम्ही कर्ज घेतलं असेल आणि जर ज्यांनी कर्ज घेतला आहे त्याचा जर मृत्यू झाला तर कशा प्रकारे बँक असेल, फायनान्स कंपनी असेल जी आहे ती हे पैसे वसूल करते. तर असेच जे आहे नवनवीन व्हिडिओ जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.